म्हातारीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाशी। अंतकणला तर फक्त भाव भगवान परमात्माला पाहिजे। थोर प्रेमाचा अभुकेला हाची दुष्काळ तयाला। कधी डोक्यात आलंच तुमच्या? सुंदर प्रसंग सांगते। भगवान परमात्माला कित्येक साधू संतांनी कोणतीच कधी गोष्ट मागितली नाही, तरी जगाच्या मालकानं कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे। 36 वर्ष कावडीनं पाणी वाहलंय का? चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास। अंतकरणात फक्त भाव शुद्ध असावा। त्याच्या पुढे भगवान परमात्मा ज्या वेळेला पांडवांची शिष्टाई करण्याकरिता दुर्योधनाकडे गेले, दुर्योधनाला सांगावं पांडवांना 5 गावं तरी दे। देवा, सोयीच्या टोकावर बसेल एवढी जमीन नाही भेटणार। जगाचा मालक निघाले, कृपाचार्य द्रोणाचार्य विनंती करता, देवा आलेच आहात तर भोजन करून जा। देव म्हणतात, ज्या ठिकाणी माझ्या भक्ताचा अपमान आहे तिथे अन्न काय पाण्याचा थेंबही ग्रहण करू शकत नाही। भगवंत निघाले, बडे बडे मंदिर कोण्या काम के, भाव अगर नहीं होवे, चल विदुरा घर जावे उद्धवजी, चल विदुरा घर जावे। तिथून विदुरा घरच्या भक्षुनी कन्या पनमनंदी झाला। मनमोहना मुरली वाला, मनमोहन मुरली वाला, नंदाचा बेला, मनमोहन मुरली वाला। अंतकरणात फक्त शुद्ध भाव असावा। बऱ्याच जणी सांगतात, ताई आम्ही स्वतः नैवेद्य दाखवणं तर देवाला, पण आमच्या हाताने देव खात। देवाला नैवेद्य दाखवता खरं बोला राधा अक्का? रोज देवपूजा करता का? गंगू मावशी असे ब्लँकेट गुंडाळून बसल्या तुम्ही, खरं सांगते तुम्हाला तुमचे तोंड सुद्धा दिसेना मला नीट। नाही बोलल्या तुम्ही तर तुम्हाला एकीमेकीच्या शेजारणीची शपथ। इकडे पहा, देवाला रोज आंघोळ घालता का? देवपूजा करता का रोज? असं करा नाही तर असं करा। देवपूजा करताना खरं खरं बोला। आणि कापसाच्या दिवसात सकाळी 6 वाजता बाई शेतात निघती, 8 वाजता मला सांगा, 8 दिवसातून जर एखाद्या वेळेला टाइम भेटलाच देवपूजा करायला, अख्खे देव बकेटभर पाणी आणतील, अख्खे देव एकदाच बकेटीत। देवाला वरती काढल्यावर तुम्ही का त्याला टॉवेलनी पुसता का? अशी देवाच्या मुंडक्याला झटती धरतीनं असं झटकते का? तर पाणी राहू नये देव घरात। खरे का खोटे? कशाचे देवपूजन, कशाचं काय आलंय? बऱ्याच जणी देवाला नैवेद्य दाखवायच्या आधी मला सांगा, स्वयंपाक करताना तुम्ही भाजी करता का? भाजीला शेंगदाणे टाकता का? माय हा केसराबाई सगळ्या नावाचे आहेत का काय आपल्या इथं? नेमके शेंगदाणे टाकता ना भाजीला? भाजीला खोबरे टाकता का? खरं खरं सांगायचं मला, भाजी करताना किती जणीचा हात आपापल्या तोंडाकडे जातो? कुठला नैवेद्य आणि कशाचं काय? तुम्ही म्हणाल ताई देव आम्ही नैवेद्य दाखवतो, पण देव आमच्या हातानं देव खातो पाक, पण खाऊ घालण्याची ताकद सध्या आपल्याकडे नाही। कोण कहते हैं भगवान खाते नहीं, बेरशबरी के जैसे खिलाते नहीं। कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं। कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा की जैसे सुलाते नहीं। अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, राम नारायणम सगळ्या जणी म्हणा। जोरात म्हणता ना, अच्युतम केशवम कृष्ण राम नारायणम। आता शिक आवाज यायला लागले हळूहळू, जरा अजून येईल। विठ्ठल विठ्ठल अंतःकरणात भाव शुद्ध असावा। भगवान राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी सुंदर वर्णन केले पहा। मनी नाही भाव मनी देवा मला पाव, देवाशाने पावायचा नाही रे देव, बाजारचा भाजीपाला नाही रे देव, बाजारचा भाजीपाला नाही रे, नाही देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे। भेटायचा नाही रे।
असावा। प्रत्येक संतांचं वर्णन करा। जगद्गुरु तुकोबाराय माऊली ज्ञानोबाराय संत एकनाथ महाराज संत सावता महाराज संत गोरोबा काका संत जनाबाई संत मुक्ताबाई संत बहिणाबाई संत मीराबाई संत सोयराबाई अनेक थोर संत मंडळी आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे। तुम्हाला सांगू जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार वारकरी संप्रदायाचं नाक आणि वारकरी संप्रदायाचं कळस आहेत। मंदिर किती सुंदर असू द्या, मंदिराची सुंदरता असते महिला मंडळ मंदिराच्या कळसावरून, पुरुष मंडळी इकडं मंदिराची सुंदरता मंदिराच्या कळसावरून, तशी माणसाची सुंदरता माणसाच्या नाकावरून। नाकाला शेंडा असेल तर किंमत, नाही तर लोक म्हणतात काय नकटं नाक घेऊन बोलता, एकमेकाच्या नाकाकडे पाहू नका आणि आपल्या नाकाकडे सुद्धा लक्ष देऊ नका। नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे पा महिला मंडळ। एके बाईला एवढी एवढं नाकान भोली मोठी नथ नाकात घातली, मालकाला म्हणते पप्याचा बाप कशी दिसते, मालकाला माहिती अख्ख्या आष्टीत आपलंच भूते, पण तरी सांगत नाही पप्याची माय अख्ख्या गावात तुझ्यासारखी बाई नाही। नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे। साधी मुलाला मुलगी पाहायची असेल तर महिला मंडळ म्हणतात पप्याचे पप्पा अहो पप्याला पोरगी पाहायला जा, पण अगोदर नाका डोळ्यात पाहत काय करावे ती 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेली। नाकाला प्रेमा विना भजन विना पोते अर्था विना पोते वाकुनाय, अर्था विना पोते वाकुनाय। प्रेमा विना भजन नाका विना पोते अर्था विना पोते वाकुनाय, अर्था विना पोते भजन नाकावीन मोती अर्थावीन पोती कळते ना तुम्हाला। काय झालं पुढे एक जण पुढे सांगायला आणि एक जण मागं सांगायला, बरोबर। नाकाला शेंडा असं तर किंमत आहे। मुलगी पाहायला गेल्यावर सुद्धा पहिला काळ होता, पोरग पोरगी पाहायला गेलं की पोरग म्हणायचं पोरगी काळीच आहे, पोरगी सावळी आहे, पोरगी उंच आहे, पोरगी बुट्टी आहे, पोरगी जाड आहे। आता म्हणतो बांगी का असं ना पण पा भेटच ना तर करणार काय। तुमच्याकडे पाहतात का पोरी आष्टी? बरेच जण दिसायला लागलेत मला इथं, त्याच्यामुळे विषय निघाला पा। गावागावात टेम्पो टेम्पो टेन्शन घेऊ नका अजिबात। आमच्या गावात सुद्धा एक पोरग म्हणे ताई एखादी पोरगी पा, म्हणलं आता वय किती, म्हणलं आता आहे 42, म्हणलं 8 वर्षासाठी आता कशाला बट्टा लावतो। गावागावात टेम्पो टेम्पो येत। नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे पहा महिला मंडळ। नाकाला शेंडा असावा, नाकाला धार असावी, फक्त धार नसावी। न तो काही जणांना 12ही महिने पाऊस काळ असतो। वारकरी संप्रदायाचं नाक म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय आहेत, आणि तुकोबारायांचा अधिकार माझी मद झाली अनवर वाचा, छंद या नामाचा घेतलासे किंवा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले, आणि म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले। तुकाराम 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 तुकाराम
नाम कापे यम. ज्यांचं नाव घेताच यमाच्या अंगाला कंप सुटावा सामर्थ्य तुकोबराय यांचं. साधक मंडळी विचारतात, महाराज तुम्ही म्हणता आपण आपलं हित जागलं पाहिजे. तुकोबराय म्हणतात हिताच्या ठिकाणी जागा राहणं म्हणजे काय. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, भाळावरती चंदनाचा टिळा आणि एकदा तरी अंतःकरणात संतांविषयी कळवळा असावा. मनुष्य देह धारण करून आलायत, एकदा तरी माणसानं माळ घालावी. किती जण माळ करीत हे नाही विचारणार, पण कोरोनाच्या काळात बऱ्याच लोकांनी काढल्या. चांगलं माळकरी होतं, डॉक्टरकडे गेलं, डॉक्टर म्हणे जगायचं असेल तर माळ काढावी लागेल. काढली ना माळ. मी म्हणते मेला असतं तर चाललं असतं, पण माळ नव्हती काढायला पाहिजे. काय केलं असं आपण तरी जगून. देह जावं अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, हा ओरिजिनल वारकरी आहे. एकदा का गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली, होय होय वारकरी पाहे पाहे रे. एकदा तरी पंढरपूरची वारी पंढरी शेजारे आल्यानो संसारा. दिनाचा सोयारा पांडुरंग वाट पाहि वो भा. सगळे जण म्हणा. काय उदास तोंड घेऊन बसले तुम्ही, जोरात म्हणा थोडं. वाट पाहि वो भा. आपल्या गावात चपतेले झालेत वाटतं, तर थोडं जोरात म्हणा. वाट पाहि उभा. महिला मंडळीकडे जेवायला देतात कणीच ती महादेवाची पूजा चालू आहे, तसं नाही ना काही. वाट पाहि उभा. हे असं विठ्ठल विठ्ठल एकदा तरी पंढरपूरची वारी करावी, गळ्यात पवित्र तुळशीची माळ धारण करावी. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करा. जीवनात योग्य मार्गाने वाटचाल करायची असेल. काही काही लोक म्हणतील ताई माळ घालू, पण गावकरी म्हणतील करून करून भागला. आणि चांगल्या मार्गाला लागायचं असेल तर लोक नाव ठेवतात पहा. पण तुकोबरायांनी वर्णन केलंय, निंदकाचे घर असावी जिल्ह्यात. काय म्हटलं तुकोबराय, निंदा करणारी लोक आपल्या शेजारी असू द्या, काळजी करू नका. आपण फक्त मार्ग बरोबर पाहिजे, स्वतः चालत राहा. कारण योग्य मार्गाने वाटचाल करायची असेल तर लोक नाव ठेवतात पहा. सांगण्याचं तात्पर्य, एकदा तरी गळ्यात पवित्र तुळशीची माळ, भाळावरती चंदनाचा टिळा आणि अंतःकरणात संतांविषयी कळवळा असावा. तुकोबराय म्हणतात, जो आपलं हित जागतोय, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, धन्य माता पिता तयाचे अभंगाचं पहिलं चरण. आपुलिया हिता जो असे जागता. 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 जो असे जगता. आपुलिया हिता जो
अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय सांगतात आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची तुकोबाराय म्हणतात जो आपलं हित जागतोय जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याच्या आई वडिलांना धन्यता आहे। आता हिताच्या ठिकाणी जागा राहणं म्हणजे काय तुम्ही सांगाल ताई डोळे उघडून पाहतो त्याचा अर्थ आम्ही जागेच आहोत। जीवनाचं नेमकं हित कशात हे लक्षात येत नसेल तर आपण जागे असून देखील झोपल्यात जमावत। हिताच्या ठिकाणी जागा राहणं आज लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाला हित कळतं। फरक एवढाच आहे कोणाचं हित गाडीत कोणाचं बंगल्यात कोणाचं जमिनीत कोणाचं प्रॉपर्टीत प्रत्येकाचं हित भिन्न आहे। पण संतांनी वर्णन केलंय हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे। मनच का शुद्ध करायचंय मन हे चंचल चपळ जाता येता बऱ्याच जणी कीर्तनात बसलायत पण मन इकडे तिकडे फिरून येत असेल। एक म्हातारी तर अर्ध्या कीर्तनात अशी करायची म्हटलं आजी काय झालं ताई कुलूप लावलो घराला पण झटकाच नाही दिला। इथं झटका देण्यात अर्थ आहे कुलूपाला काय सांगण्याचं तात्पर्य आहे। संतांनी वर्णन केलंय मन हा मोगरा अर्पून ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही। मनरूपी पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करा आणि जीवनाचं हित कशात भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये। तुम्ही सांगाल ताई भजन करू पण फायदा काय आहे फायदा आहे ना तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू नामस्मरण करा कधी संकट येणार नाही। बऱ्याच महिला मंडळींना एक प्रश्न पडतो सकाळी सकाळी मालक घरातून बाहेर पडले काहीतरी कामाच्या निमित्तानं तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी निघतात आणि प्रश्न हा पडतो की हे चाललेत नेमकं पण व्यवस्थित सही सलामत घरापर्यंत परत पोहोचतील का। केसालाही धक्का लागत नाही पा अपघातामध्ये कधीच मृत्यू होणार नाही तुमचा विश्वास बसेल असं माऊली ज्ञानोबा हरिपाठात सांगतायत। नारायण हरी उच्चारण नामाचा आणि तेथे कळी काळाचा रेग नाही। कोणताच काळ तुमच्यावरती घात करू शकत नाही फक्त नामस्मरण करावं लागेल। का करावं भगवंताचं भजन हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाड त्याच्या पुढे सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी। जीवनात प्रकार 3 आहेत विचाराचे। एक विचार माणसानं कधीच करू नये दुसरा विचार एकदाच करावा आणि तिसरा विचार वारंवार। पहिला दुसऱ्याचं वाटोळं करण्याचा विचार माणसानं कधी करायचा नाही। आज कित्येक लोकांना पहा लोकांचं चांगलं झालेलं अजिबात देखवत नाही। एखाद्यानं बंगला बांधला एक कौतुक कधीच करणार नाही। चांगलं करणं होत नाही माणसानं करू नये पण कोणाचं वाईट करायला कधी जाऊ नये। कित्येक महिला मंडळ सोमवारच्या दिवशी शेजारणीचं वाटोळं व्हावं म्हणून महादेवाला नवस करताना पाहिल्यात मी। शेजारच्याला 50 क्विंटल कापूस जास्त निघाला की हिचं पोट दुखायला लागलं समजायचं। एखाद्यानं बंगला बांधला कौतुक करा वा बरं झालं आपल्या आष्टीमध्ये असा बंगला नव्हता। एखाद्यानं गाडी घेतली कौतुक करा आपली कुठं कौतुक करणार आहेत। बंगला बांधला तरी म्हणून त्याला काही काम आहे लोकांच्या मुंड्या मोडून बांधला असेल। आणि एखाद्यानं गाडी घेतली कौतुक करत नाही। एका गावात 5 सखाराम तात्यानं गाडी घेतली म्हणून तुकाराम तात्या रामभाऊ तात्याला पेढा द्यायला गेले हे घे पेढा का सखाराम तात्यानं गाडी घेतली हे त्याला काय काम आहे घेतली असं हप्ते हप्त्यावर घेऊ नाही तर सप्त्यावर घेऊ पण घेतली की नाही घेण्याला किंमत आहे। कौतुक कधीतरी माणसानं केलं पाहिजे। सांगण्याचं तात्पर्य दुसऱ्याचं वाटोळं करण्याचा विचार करू नये का हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी स्वतःचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही। दुसरा विचार एकदाच कोणता सावधान हा एकदाच करावा चुकून डबल झाला 2 बायका आणि फजिती ऐका कारण एका पुरुषात 2 नारी पाप वसे त्याच्या घरी त्याच्यासारखा महापापी जगात दुसरा कोण नाही। वाटोळ करण्याचा विचार कधी करायचा तुम्हाला एक सत्य घटना सांगते प्रसंग। एका गावामध्ये 2 पती पत्नी 2 जण राहत होते। 7-8 वर्ष झालं सासरे वारून 10-15 वर्ष झाले होते। सासरा वारले म्हणून 7-8 वर्षाच्या नंतर ही पत्नी म्हणे काओ म्हणे कुठं फिरायला जाता येईन म्हातारी घरात राहते म्हणे कुठं फिरायला जाता येईन काही म्हणे ये म्हातारीचा काहीतरी बंदोबस्त करा। ते म्हणे तू सांग फक्त काय करू 9 महिने 9 दिवस जे पोरग पोटात सांभाळय ते म्हणे तू सांग फक्त काय बंदोबस्त करू। ती म्हणे 50 एकर शेती आहे म्हातारीला शेतात झोपडी बांधून द्या म्हातारी शेतात राहील शेतीची राखण होईल आणि आपला कायमचा विषय मिटून जाईल। म्हणे ठरलं शेतात झोपडी बांधून दिली म्हातारी शेतात राहायला लागली। 1 महिना जात नाही 1 महिना गेला आणि परत ही म्हणे तुमचा काय त्रास मला देखवा ना सकाळ संध्याकाळ म्हातारी डबा घेऊन जावं लागतं हिचा कायमचा विषय मिटवा। ती म्हणे तू सांग फक्त काय करू। ते म्हणे काही नाही झोपडीला रॉकेल टाका म्हणे रात्री म्हातारी झोपल्यावर काडी लावून द्या कायमचा विषय मिटून जाईल। रात्री सांगता येईल चुलीतली राख निघाली जाळ निघाला आणि झोपडी जळून भस्म झाली म्हातारी गेली। ज्या वेळेला ठरवलं दुसऱ्या दिवशी रात्री ही रॉकेलची कॅन घेऊन निघालं
रॉकेलची कॅन घेऊन चाललं होतं, पण जाता जाता आपण म्हणत नाही देवतारी त्याला कोण मारी. नेमकं शेजाऱ्याच्या गाया यांची ज्वारी खाण्यासाठी आल्या आणि ही म्हातारी ज्वारी त्या गायांना हाकलण्याकरिता गेली. म्हातारीनं स्वतःच्या डोळ्यानं पाहिलंय पोटचा गोळा रॉकेल टाकतोय झोपडीवरती, काडी लावून देताना पाहिलं, पण म्हातारी बोलली नाही. गावाच्या बाहेर भलं मोठं चिंचेचं झाड आणि म्हातारी त्या झाडावरती बसली. यानं 10वा केला 13वा केला, सगळं झालं. 15-20 दिवस होत नाही तर गावात चोरी झाली. चोरी झाली म्हणून 2 चोरांनी चोरी केली. अमावास्याची रात्र होती, सगळं काळकुट्टा अंधार पडलेला आणि नेमके ते चोर त्याच झाडाखाली बसून दोघाचे लागले भांडण. एक म्हणायचं पहिला वाटा आपला आणि तुझ्या आधी दुसरा म्हणायचं पहिला वाटा आपला. म्हातारी म्हणली 20 दिवसापासून या झाडावरती बसले म्हणे, तुमच्या दोघांच्या आधी पहिला वाटा. थांबन का कोणी? अख्ख्या आष्टीत भूत आलं पळत सुटले. ज्या वेळेला पळत होते म्हातारी खाली उतरली, पैसे मोजून पाहिले तर 5 लाख रुपये भरले. आता लेकरू किती वाईट असलं आणि किती कुरूप असलं तरी आई फक्त त्याच लेकरावरती प्रेम करते, कारण आईची कळवळ्याची जाती आणि करी लाभावीने प्रीती. पैसे घेतले आणि रात्री घरी आली, दरवाजा वाजवला, बाळा दार उघड. बाळ्याने दार उघडलं. जसं दार उघडलं म्हणे म्हातारी तर गेली होती नी आली कशी नेमकी. ती म्हणे तू आई आली कशी? थांब म्हणे पाणी दे अगोदर मग सांगते तुला. म्हातारी पाणी पिली, सांगत होती तुझ्या बापाकडे गेलते म्हणे स्वर्गात. बापानं बघितलं खाली बाळ्याच्या लई संसारात हाल चालले म्हणे, एवढे 5 लाख रुपये बाळ्याला देऊन ये. आता जवळ सुनबाई होती, सुनबाई म्हणे माझे सासरे भेटले, मग 15 वर्ष झालेत माझे आई वडील बी गेलेत. सासूबाई माझे सासरे भेटल्यावर मग माझे आई वडील बी भेटले असतील. ती म्हणे भेटले ना. ती म्हणे काय नाही म्हणे, तुम्ही तुमच्या बाळ्याला 5 लाख रुपये देऊन या आणि आम्ही सुद्धा आमच्या बाळीला 5 लाख ठेवलेत, पण तिला पण आम्हाला भेटवायला पाठा. कुठं? स्वर्गात. ती म्हणली जायचं कसं? राईट लेफ्ट रस्ता. ती म्हणे टेन्शन घेऊ नको, झोपडी तयार करायची, झोपडीच्या आतमध्ये जाऊन बसायचं, मालकाला रॉकेल टाकायला लावायचं, काडी लावून द्यायला लावायची, किती चटके बसले तरी सहन करायचे. आणि एकदा का धूर निघाला, धुराधुरानं कुठे जायचं? दुसऱ्या दिवशी केली ना झोपडी तयार. ही त्या झोपडीत जाऊन बसली, वरून रॉकेल टाकलं, जीच काडी लावून दिली, चटके बसायचे, पण तिनं सहन केले 5 लाखासाठी. जेच धूर निघाला, धुराधुरानं जीच वर गेली ती अजून खाली आली. विठ्ठल विठ्ठल मला सांगण्याचं तात्पर्य आहे, दुसऱ्याचं वाटोळं करण्याचा माणसानं प्रयत्न करू नये. तिसरा विचार आहे कोणता? नामधरा कंठी. आणि नामस्मरण का करावं? माऊली ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड आणि गगना होनी वाढ नाम आहे. ऐसा नामचा महिमा वेद शिनला झाली सीमा. घेत नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे. आणि तेच नाम मुखात नसेल, नाम विनमुख सर्पाचे ते बीड. म्हणून ते अखंड भगवान परमात्माचं नामस्मरण करावं. का करावं? कुठं जायची गरज नाही. ठाईचं बैसुनी करा एक चित्त, उठता बैसता भांडता कांडता. त्याच्या पुढे सांगितलंय. बऱ्याच जणी शेतात कापूस वेचायला जातात. मला खरं खरं सांगा, कापूस वेचता किती जणी हरिपाठ भजन काकडा करतात? मंडा काकू, किती जणी हरिपाठ भजन काकडा करतात? हरिपाठ भजन कशाचा हरिपाठ? अशा लाईनीत कापूस वेचायला उभे राहतात आणि एकमेकीला म्हणणार कीर्तन संपलं पा. अशा इथून निघाल्या गेट मधून, सगळं गाव सोडणार, माझ्या मागं लागणार. खरे का खोट आहे? काम कोणतं करा, तोंडाचं काही काम आहे का? कामामध्ये काम, काही म्हणा राम, त्याच्या पुढे भगवान परमात्माचं नामस्मरण. कारण काळवेळ नाम काळवेळ नाम उच्चारिता नाही. काळवेळ नाम काळवेळ नाम उच्चारिता नाही.
भक्ष पाही उद्धरती त्याकरिता योग्य वेळेत सावधून नामस्मरण. तुम्ही सांगाल ताई हिताच्या ठिकाणी जागे हो, भजनही करू पण करू म्हातारपणी नाही करू शकत का? नाकमुख गळू लागले लाळ आणि कानों में पड़ गया ताला, आंखों में पड़ गया जाला, नाक से बहने लगा नाला, अब क्या करे गोपाला. वेळ निघून गेल्यावर सावध होण्यात अर्थ आहे का? संतांनी वर्णन केले त्याकरिता. तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात भवसागर तरुण पार करायचा असेल त्याकरिता जोपर्यंत आहात तरुण तोपर्यंत घ्यावा परमार्थ करून, नाही तर जाताल मरून लोक टाकते पुरून. त्याकरिता परमार्थ का जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रा जाय चुकू नको, योग्य वेळेत सावध व्हावं. का सावध व्हायचंय? रामाचं भजन तोपर्यंतच आहे जोपर्यंत हा आत्माराम आहे. ज्या दिवशी आत्माराम निघून जाईल त्या दिवशी लोक म्हणतात राम नाम, जोरात बोला राम नाम. आता वेळ किती राहिला आपला? कीर्तनाचा नाही, तुमच्या आयुष्याचा विचारते. कीर्तन सोडते बरोबर, तुम्ही नका टेन्शन घेऊ. माहिती का आपला किती वेळ राहिला? सुंदर वर्णन केलंय पहा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. भरोसा है इस जिंदगी का, भरोसा है इस जिंदगी का, भरोसा है इस नहीं तो मासूम हो जाएगा तो, इतना मजबूर हो जाएगा तो, छोड़कर अपनी ऊंची हवेली एक पल में बदलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पडेगा. माणसाचं आयुष्य म्हणजे 3.5 हाताचा नरदेह भगवान परमात्मानं दिलेलं भाड्याचं घर आहे. त्याकरिता योग्य वेळेत सावध व्हावं लागेल. म्हातारपणी नाही, म्हातारपणी येईल कशावरून? क्षणभंगुर नाही बरं बसा. अरे सावध सोडा माया आशा, काही नसले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसा. घडी घडी काळ्यात नात पाहे, घडी घडी काळ्यात नात पाहे, घडी घडी काळवात याची पाहे, घडी घडी काळवात याची पाहे, घडी घडी काळवात नात पाहे, घडी घडी काळवात नात पाहे, घडी घडी काळवात याची पाहे, घडी घडी काळवात याची पाहे.
वाजवा एकदा जोरात। घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, त्याकरिता सावध व्हायचंय। अल्प आयुष्य मानवी देह, शत गणले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासे उरले ते पाहे का। माणसं पहिल्या काळात 100 वर्ष जगायचे पा का। जगणंही चांगलं होतं, खाणंही चांगलं होतं, माणसाचं राहणंही चांगलं होतं, भावना जिवंत होती। आज भावना शून्य जग झालंय। शेजारचं एखादं मेलं तर पंचकृषीत चूल पेटवल्या जात नव्हती, आज शेजारी गेलं तर शेजारचंच भाकरी करून खाते। सांगण्याचं तात्पर्य, कोणाच्या दुःखात लोक सहभागी व्हायला तयार नाही। काळ वेगळा होता, माणसं 100 वर्ष जगायचे का। छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे पा, लिंबू फेकलं तर मिशीवर बसल असं माणसं होते, आणि नारळ जर शेंडीला बांधला तर नारळ सुद्धा शेंडी लटकत होतं। आता तांदूळ ठेवायला सुद्धा जागा नाही राहिली, करणार काय। माणसं तशी दिप्पाडची दिप्पाड, एका टायमाला एक मावळा 5-5 पाचुंदे खायचा, 5 पोळ्याचा एक पाचुंदा, 5-5 25 एक चपात्या एका टायमाला खायचा। आता दिवसभर एकच चपाती खातं, एवढी हातपाय भली मोठी ढेरीन माय म्हणती महावाघ, कशाचा वागण कशा। पहिल्यासारखे माणसं नाही राहिले पहा। सांगण्याचं तात्पर्य, कोण कधी झाले सांगता येत नाही, त्याकरिता सावध व्हायचंय। स्वतःचं हित नेमकं कशात आहे, आपुल्या हिता जो असे जागता, जो हिताच्या ठिकाणी जागाय, धन्य माता पिता। हिताच्या ठिकाणी जागा राहणं म्हणजे काय। उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या। हिताच्या ठिकाणी जागे राहिले कोण, छत्रपती शिवाजी महाराज। आज दारात तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत आहे, केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे। विसरून नाही चालणार आपल्याला। आज देव देश आणि धर्म फक्त त्यांच्यामुळे जिवंत आहे। सगळ्यात अगोदर राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी असे संस्कार दिलेत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर स्वतःचं नाव लावून घेतलंय का। जंगलातील 1 नंबर लाकडाला साग म्हणतात, सापातील विषारी जातीला नाग म्हणतात, आणि ज्यानं लावली मुघलांची वाट त्यालाच जिजाऊचा वाघ म्हणतात, ते छत्रपती शिवाजी महाराज। त्यांच्याकरिता धन्य माता पिता तयाची चांगले विचाराची लेकर होती, पण आज अवघा महाराष्ट्र त्यांच्याकरिता म्हणतो पहा। सगळ्यांनी हात वरती घ्यायचे आणि माझ्यासोबत घ्या हातावरती, थोडीशी थंडी बाजूला सोडा, घ्या हातावरती सगळ्यांनी, पैशावाले श्रीमंत गरीब घ्या हात। वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली, हात वरती। वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली। जय जय शिवराय, जय जय भवानी, शिवनेरीवर शिव जन्मला,
बसला घोरावरी बसला घोरावरी शिवराजा बसला घोरावरी. सगळ्यांनी हात वरती करायचे. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. राजाचं नाव गाज गंगडगिराच्या पत्रावर. माझ्या देवाचं नाव गाज गंगडगिराच्या पत्रावर. माझ्या राजाचं नाव गाज गंगडगिराच्या जात पातना धर्म मानला जगला माणुसकी. पुन्हा जन्मला अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर. पुन्हा जन्मला अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर. राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या पत्रावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या पत्रावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या पत्रावर. बरेच जणांचे आवाज निघले अर्जुन दादा, काही जणांची शेवटी नुसती नाटकं करतात पा काही काही. बऱ्याच लोकांना वाटतं नाव जरी घेतलं तरी जातीभेद मतभेद या गोष्टी सोडा पहा. अगोदर सांगितलंय 18 पगड जाती धर्मातल्या मावळ्यांनी म्हणावं राज द्या की एकदा संधी. कशाची? मरायची संधी मागणारे मावळे होते पहा. मुलगा असावा पण चांगल्या विचाराचा पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य त्यांच्याकरिता धन्य माता पिता, त्याच्या पुढे धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठाविला दाता त्रैलोक्याचा सावता सागर, प्रेमाचे आगर. हृदयात भगवंताला साठवलं म्हणून धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. फक्त आई वडील यांना धन्यता नाही, धन्य त्या रत्नाची ती. त्याच्या पुढे नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला आणि वंश उद्धरीला माळीयाचा. सांगण्याचं तात्पर्य आहे हिताच्या ठिकाणी जागा राहावं. नेमकं हित कशात? जे हिताच्या ठिकाणी जागा आहे तो खूप बऱ्याच सांगतात त्याच्या आई वडिलांना धन्यता आहे. पण मुलगा आशांच्याच पोटी कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक. सात्विक म्हणजे चांगल्या विचाराचे, तयाचा हरीख. आणि चांगल्या विचाराचे लेकर जन्माला येण्यासाठी सुद्धा संतांनी वर्णन केलंय. सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता, उदार वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. आई वडिलाच्या त्याच्या कुळाच्या स्वतःच्या पूर्वजन्मीच्या पुण्याशिवाय मुलगा चांगल्या विचाराचा निवडत नाही. बऱ्याच महिला मंडळ या छोट्या छोट्या मुलांकडे पाहून म्हणत असतील मायरा दाका आपलं पोरग सुद्धा टाकाव काय ना संस्थेत. तुम्ही टाकता सुद्धा ते 4-4 वर्ष संस्थेत राहता आळंदीला आणि फक्त धोतर घालायला शिकून येतं. नशिबात नसेल तर होत नाही. कधी कधी सांगत असते इथं सेवा करणारा प्रत्येक व्यक्ती हा खरोखर देवाची सेवा करणारा आहे. त्यांच्याकरिता प्रत्येक व्यक्ती महत्वाचा आहे. कधीतरी एखाद्या वेळेला तुम्हाला आवडलंच एखादं गायनाचं टाळी वाजवली पाहिजे माणसाने मनाने का. लाखों में किसी को चुनते हैं, अंदर के आवाज को सुनते हैं, बस याद कर फिर याद कर, ना यूं जीवन बर्बाद कर, प्रभु सुन कर देर न लाएंगे, राधे राधे बोल शाम आएंगे, आएंगे शाम आएंगे, निकलेगा मेरी भक्ति का परिणाम, मेरे घर भी आएंगे घनश्याम, मैं भी प्यासी हूँ हरिदासी हूँ, मैं भी प्यासी हूँ हरिदासी हूँ, राधा जो की खासम खासी हूँ, प्रभु सुन कर देर न लाएंगे, राधे राधे बोल शाम आएंगे, आएंगे शाम आएंगे.
मुलगा चांगल्या विचाराचा असावा, सांगण्याचा